नमस्कार मित्रांनो. तर मी आज पुन्हा घेऊन येत आहे आपल्यासाठी एक नवीन असा फ्रेश व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत का फॉरेक्स ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करताना कुठली काळजी घ्यायची. तेव्हा जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. होतं काय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का भारतामध्ये आरबीआयनं फॉरेक्स ट्रेडिंग वरती बॅन केलेला आहे. म्हणजे जी आरबीआय आहे, तर ह्या आरबीआयचं असं म्हणणं आहे का तुम्ही फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करू नका. वेळोवेळी आरबीआय ह्या फॉरेक्स ब्रोकरची लिस्ट जारी करतं. त्या लिस्टनुसार आपण बघतोय का जवळजवळ सगळ्याच ब्रोकरची नावं त्यामध्ये आहेत का हे आमच्या ब्लॅक लिस्ट मध्ये आहेत. म्हणजे जर तुम्ही ह्या ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन केलं, ट्रेडिंग केलं, पैसे जर भेटले तर ठीक, नाही जर भेटले तर मग तुमची जबाबदारी, त्यामध्ये आरबीआय काही करणार नाही आणि सेबी सुद्धा काही करणार नाही. हे आपल्याला सरकारने अगोदरच सांगितलेलं आहे स्पष्ट. म्हणून तुम्हाला डिस्क्लेमर असं द्यायचं आहे का भारतामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग तसं जर आपण बघितलं तर हे आपल्याकडे लिगल नाहीये. आणि जर तुम्ही डायरेक्ट युएसडीटी जर परचेस करून जर त्या ठिकाणी अकाउंटला जर टाकले तर मग त्या ठिकाणी तुमचा फेमाचं उल्लंघन होतं. पण तरी सुद्धा आपण बघतोय का जगामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग जे काय टोटल बिझनेस होतो त्यातला साधारणतः 15 ते 20% बिझनेस हा भारतातून होतो. म्हणजेच भारतामध्ये जवळजवळ सगळेच लोक फॉरेक्स ट्रेडिंग करतात. मी सुद्धा करतो. आणि तेव्हा ह्या फॉरेक्स ब्रोकरकडे अकाउंट ओपन करताना आपण काळजी कुठली घ्यायची आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. होतं काय, भारतीय मार्केटवरती कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे सेबी नावाची संस्था आहे. म्हणजे होतं काय, एखाद्या ब्रोकरनी जर समजा स्कॅम केलं तर आपण या सेबीकडे दाद मागू शकतो. समजा तुमचा एंजल वन आहे, त्यांनी तुमचं पेमेंट दिलं नाही, पे आउट दिला नाही, काही तुमच्या अकाउंटला घपला केला, तुम्ही सेबीकडे दाद मागू शकता. त्याप्रमाणे तुमचा झिरोदा आहे, झिरोदाने काय केलं तर तुम्ही सेबीकडे दाद मागू शकता. पण जर हे फॉरेक्स ब्रोकर आहेत, यांनी जर तुम्हाला पे आउट दिलं नाही, जर काही कंडिशन तुमच्या तुमच्या मनाविरुद्ध झालं तुमच्या अकाउंटला, तर तुम्ही सेबीकडे दाद मागू शकत नाही. कारण सेबीने आधी सांगितलेलं आहे का आमच्या अंतर्गत येत नाही, हे आम्ही त्यांना रेग्युलेटेड केलेलं नाही. पण मग याचा अर्थ असा आहे का ह्या ब्रोकरवरती कुणाचाही कंट्रोल नाहीये? कंट्रोल आहे. तो कुणाचा आहे? तर आपल्याला त्याकरता यायचं आहे ह्या विकी एफएक्स नावाच्या वेबसाईट वरती. आता काय होतंय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे बरेचसे डब्बा ट्रेडिंगचे ऍप आहेत. आणि त्यामध्ये तुम्ही बघताय का तुम्ही त्या ठिकाणी पैसे टाका, 500 पट लिमिट वगैरे, पण त्या ठिकाणी तुम्हाला पे आउट भेटेलच याची काही गॅरंटी नाहीये. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला एखादा फॉरेक्स ब्रोकरकडे अकाउंट ओपन करायचंय, पहिल्यांदा ह्या विकी एफएक्स नावाच्या वेबसाईट वरती यायचंय. इथे तुम्हाला सर्च करायचंय, ज्या ब्रोकरचं नाव टाकायचंय त्या ब्रोकरचं नाव तुम्ही त्या ठिकाणी सर्च करायचं आहे. आणि तुम्हाला त्या ठिकाणी कळेल का तो ब्रोकरची कंडिशन काय आहे. आता इथे आपण पहिल्यांदा इथे एक नाव टाकूया, एक्सएम म्हणून. आता सध्या आपल्याला एक्सएम किंवा एक्सएनएस जो आहे, एक्सएनएस सगळ्यांना माहिती आहे ब्रोकर, पण त्यांनी सध्या भारतामध्ये अकाउंट ओपन करणं बंद केलेलं आहे. तर इथे या ठिकाणी आपण एक्सएनएस जो आहे, तर एक्सएनएसचा आपण या ठिकाणी इथे त्याचं नाव टाकलं. आता नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथे त्याची सगळी माहिती भेटणार आहे. म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस फॉरेक्स मध्ये अकाउंट ओपन करता त्यावेळेस पहिल्यांदा बघा. आता इथे यांनी काय केलेलं आहे, याचं रँकिंग जर बघितलं तर 10 पैकी 8.99 त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे स्कोर. आणि आपल्याला त्या ठिकाणी ईसीएन ब्रोकर पाहिजे, म्हणजे डायरेक्ट आपलं जो ट्रेड आहे तो ट्रेड आपला त्या ठिकाणी डायरेक्ट जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी आपला ट्रेड जो आहे तो ट्रेड आपला डायरेक्ट आपल्या त्या जो काय आपला एक्सचेंज आहे आपल्याला तिथे झाला पाहिजे. म्हणून आपल्याला जो ब्रोकर आहे तो ब्रोकर आपल्याला ईसीएन ब्रोकर पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं जे काय आहे, जी तुमची ट्रेडिंगची कॉस्ट आहे आणि ती तुमची कॉस्ट कमी होते. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता यांचं काय काय तुम्हाला इथे लायसन दिसतं. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघता इथे भारतामध्ये जवळजवळ 9.48% म्हणजे साधारणतः जो त्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेस मधले जे अकाउंट आहेत ओपन त्यातले 9.48% हा भारतातून येतो. म्हणजे 10% बिझनेस या ब्रोकरचा भारतातून येतोय. आता लायसन कोणते आहे याच्याकडे तुम्ही जर बघितलं तर यांच्याकडे टोटल 21 कंट्रीची लायसन आहे. बघा इथे 21 देशामध्ये हा ब्रोकर रेग्युलेटेड आहे. म्हणजेच तुम्ही ह्या ब्रोकरवरती ट्रस्ट त्या ठिकाणी ठेवू शकता. आता मी जवळजवळ 2017 सालापासून एक्सनेस मध्ये ट्रेड करतोय. 2017 सालापासून कधी 1 लाखाचा असेल, कधी 2 लाखाचा असेल, विड्रॉल 2 मिनिटामध्ये अकाउंटला येतं, इन्स्टंट अकाउंटला येतं. पण आता झालं काय, ह्या ब्रोकरने भारतामध्ये नवीन अकाउंट ओपन करणं बंद केलेलं आहे. आणि जो महत्वाचा आहे का युपीआय द्वारे पेमेंट जायचं तो ऑप्शन त्यांनी बंद केलेला आहे. तुम्हाला पैसे क्रिप्टो मार्फत टाकावे लागतात आणि क्रिप्टो मार्फत पैसे टाकायचं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मोठं झंझट असतं.
आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या जो ब्रोकर आहे ह्या बिझनेस जर तुम्ही बघितला तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, इथे ह्या कंपनीचा जो बिझनेस आहे टोटल जवळजवळ 9.48% बिझनेस हा भारतातून येतोय. भारतातून 9.48% बिझनेस येतोय. दुसरा ब्रोकर आहे, आता ह्यानंतर जर समजा आपण आता यामध्ये अकाउंट ओपन करू शकत नाही, दुसरा ब्रोकर आहे एक्सएम म्हणून. आता एक्सएम मध्ये सुद्धा माझा अकाउंट आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला पे आउट हे साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये येतं, फार तर फार 24 तास लागतात. याची जर तुम्ही रँकिंग बघितली तर याची रँकिंग आहे ह्या ठिकाणी, आपण याच्यावरती क्लिक करूया तर याची रँकिंग आता एक्सनेक्स पेक्षा थोडीशी वाढलेली आहे, 9.10ची रँकिंग आहे. याचेही या ठिकाणी तुम्हाला फुल लायसन्स दिसतात या ठिकाणी. आणि हा ब्रोकर आहे, हा रेग्युलेटेड इन ऑस्ट्रेलिया आणि बऱ्याचशा देशामध्ये आहे. 15 ते 20 वर्षापासून हा ब्रोकर मार्केटमध्ये आहे. आणि त्यानंतर इथे जर बघितलं तर एकंदरीत 18 देशांची याच्याकडे लायसन्स आहेत. म्हणजे जो आपण बघतो का त्यांच्यावाला ग्लोबल प्रेझेन्स आहे किंवा त्याचं काय जे काय आपण म्हणूया त्याचं रेप्युटेशन आहे, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्यापैकी रेप्युटेशन आहे. आणि तेव्हा मग आता जी मी तुम्हाला माहिती सांगितली तर ती माहिती आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी एक दाखवतो का समजा अनरेग्युलेटेड ब्रोकर. आता तुम्हाला आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघता, तुम्हाला युट्यूब वरती वगैरे जाहिरात येतात. आपला एक फॉरेक्स दाना म्हणून एक ब्रोकर आहे, FOREX फॉरेक्स दाना बघा. तर जर एखादा ब्रोकर समजा रेग्युलेटेड नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये काय येतं बघा. आता इथे हा ब्रोकर आहे, इथे तुम्हाला डायरेक्ट नाव आलेलं आहे बघा. इथे तुम्हाला त्या ठिकाणी बघा हा ब्रोकर आहे आपल्या देशामध्ये आणि त्याचे बरेच क्लायंट आहेत. पण इथे तुम्ही बघू शकता यांचं काय आलेलं आहे बघा. इथे याची माहिती आलेली आहे. पहिली गोष्ट, हा युनायटेड किंगडम मध्ये काम करतो 5 ते 10 वर्षापासून. जो हा ब्रोकर आहे तो ब्रोकर 5 ते 10 वर्षापासून मार्केटमध्ये आहे. पण याचा जो त्याच्यावाला स्कोर आहे तो फक्त 1.58 आहे 10 पैकी. नॉन रेग्युलेशन म्हणजे कुठल्याही प्रकारचं रेग्युलेशन याच्याकडे नाहीये. आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता का बघा इथे तुमचं जो काय त्याचा ग्रेड पर एकदम पर डी दिलेला आहे. कुठल्याही प्रकारे त्याच्यावाला तुम्हाला रेग्युलेशन नाहीये. तुम्हाला इथे आलेली आहे वॉर्निंग बघा, इथे तुम्हाला वॉर्निंग आलेली आहे का. वॉर्निंग काय आहे का, फॉर दिस ब्रोकर लॅक्स व्हॅलिड फॉरेक्स रेग्युलेशन. कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे फॉरेक्सचं लायसन नाहीये. तरी सुद्धा तुम्ही त्याचा जर बिझनेस एरिया जर बघितला तर इथे तुम्हाला त्या ठिकाणी काय असं काही दिसत नाही. म्हणून आपल्याला जर कुठलाही, आता बघतोय आपण बरेचशा लोकांना फोन येतात, कोणी मित्र सांगतं, कोणी नातेवाईक सांगतं का फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये ह्या ब्रोकरकडे पैसे गुंतवा. आणि तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का कोणी किती जरी सांगितलं का हा ब्रोकर चांगला आहे, तो ब्रोकर चांगला आहे, आपण बघतोय का बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असं एक साधारणतः गॅरंटेड रिटर्नच्या नावाखाली फॉरेक्स मध्ये पैसे गुंतवा आणि गॅरंटेड रिटर्न तुम्ही कमवा या नावाखाली सुद्धा आपल्याकडे स्कॅम केले जातात. तेव्हा आपण त्या स्कॅमला बळी न पडता पहिल्यांदा आपल्याला गोष्ट एक करायची आहे, पैसा तुमचा कुणाकडे द्यायचा नाहीये. ज्या वेळेस समजा तुम्हाला थोडंफार फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये नॉलेज नॉलेज जर भेटलं किंवा जर फॉरेक्स ट्रेडिंग तुम्ही करू शकता असं जर तुम्हाला वाटलं तर मग तुम्ही ह्या रेग्युलेटेड फॉरेक्स ब्रोकर मध्ये अकाउंट ओपन करायचं, तुमचे पैसे तुमच्याकडे ठेवायचे, तुमचे ट्रेडिंग तुम्ही करायचं. फार तर फार जे कोणी मास्टर ट्रेडर्स असतात, म्हणजे तुम्हाला यामध्ये कॉपी ट्रेडिंग नावाचा प्रकार येतो. तर या कॉपी ट्रेडिंग मध्ये तुम्ही एखादा जो तुमचा चांगला आवडता ट्रेडर असेल त्याला 10-15 दिवस तुम्ही बघा, त्याचे ट्रेड कसा तो करतो, त्याच्यावर ट्रेडिंग सायकोलॉजी काय आहे आणि तुम्ही त्याला कॉपी करा. म्हणजे काय होतं, तुम्ही त्याला कॉपी केलं, पैसे तुमचेच तुमच्या अकाउंटला असतात, पण त्यांनी ट्रेड घेतला का तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ट्रेड होतो. तर याच्यामध्ये हा एक महत्वाचा तुम्हाला फायदा आहे कॉपी ट्रेडिंगचा. आपणही लवकरच कॉपी ट्रेडिंग चालू करणार आहोत, त्याविषयी व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच त्यावरती तुम्हाला बनवेल. आणि पण फॉरेक्स ट्रेडिंग करताना जे मोठे स्कॅम होतात ते कसे होतात, जे आपण कुणाकडे पैसे देतो गॅरंटी रिटर्नच्या नावाखाली आणि तो पैसा घेऊन गायब होतो. असं बिलकुल करू नका. तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला ठेवा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल का जे ब्रोकर रेग्युलेटेड आहेत तर त्या ब्रोकरने कुणाचं पे आउट दिलं नाही असं अजून तरी झालेलं नाहीये. ओके. आणि तेव्हा आपण ही काळजी नक्की घ्या. म्हणून मी तुम्हाला हा जो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय, फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं असेल किंवा फॉरेक्स ट्रेडिंग करायचं असेल तर काळजी कुठली घेतली पाहिजे. ओके. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपला एज्युकेशनल पर्पज नुसार होता. कुठल्याही प्रकारे आपण फॉरेक्स ट्रेडिंगला प्रोत्साहन देत नाहीये.
एक फक्त काय होते का, किती नाही म्हटलं तरी लोक फॉरेक्स ट्रेडिंग करतात. पण मग ते करताना कुठली काळजी घ्यायची, तो एक लोकांमध्ये एक अवेअरनेस आला पाहिजे, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि तेव्हा इथे आपण थांबूया, भेटूया परत आपण नवीन विषयासह. तोपर्यंत माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.